तर आता आपण पोहोचलो आहोत पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या या कुशीत असलेल्या माझ्या परसुल्याच्या गावात. तर मंडळी, आता आम्ही निघालो आहोत खांदाळवाडीमधील आमच्या कुलदैवतेच्या दर्शनासाठी. कुलदैवतेचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो बैरी रवळनाथाच्या मंदिराचं दर्शन घ्यायला. हा, हे इथं हे बघा, ही इथं आमची पहिली पालखी पहिल्या दिवशी संध्याकाळच्या इथे येते. मग इथून उचलतात आणि त्या देवळात नेतात आणि त्या देवळातून मग दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी मग घरोघरी फिरवतात आणि होलीची लाकडा तोडून आणतात. मोठी मोठी झाड आणि आणत बघा, ही झाडे किती येतात, जल्ली पण नाहीत. आणि ही जी लाकडं आहेत ती काठी आहे नाचवायची, आत्ताची की पुढच्या वर्षीची? पुढच्या वर्षाची. पप्पांच्या गावातल्या पालखीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत माझ्या मम्मीच्या गावच्या म्हणजेच कोंडवीच्या देवाच्या पालखीचं दर्शन घ्यायला. ऍक्च्युली 15 तारखेला ती कोंडवी गावात फिरणार होती पालखी, पण सारखं इकडे येणं पॉसिबल होत नाही. पण आज ती पालखी पोलादपूर जवळच्या खडपी गावात मुक्कामी आहे, म्हणून मग आम्ही विचार केला की आपण तिथेच जाऊन दर्शन घेऊया. बाब हिरिजनी जोगी श्री कुंभार जय शरणालू तू आडगावची पांढराई स्वामी माझ्या बाप्पा तुझी मायर वचन आणि तिची मुलगी जावई. तर हे लेकरांनी तुला शाल पावले दिले आणि कुटुंबांचे मान्य करून दे. त्यांच्या सगळ्या परिवाराला आनंदी आनंदात ठेवून नाट्य कर्म धर्म पिढा पिढा रोग राहिला भोग असेल तो जिकडचे तिकडे दूर कर आणि आशीर्वाद दे. भैरवाचे तर कसं वाटले तुम्हाला हे माझे परसुले आणि कोंडवी गावातील पालखीचे हे व्लॉग मला कमेंट मधून नक्की कळवा. आणि तुम्ही देखील पोलादपूर मधून किंवा परसुले आणि कोंडवी गावातून असाल तर तेही मला कमेंट मधून नक्की सांगा.
चला तर मग भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये काहीतरी नवीन एक्सप्लोर करतो. तोपर्यंत काळजी घ्या.